काकू बंधू आणि सकल हिंदू समाज यांच्या वतीनं आज आपला पोलीस प्रशासनाच्या विरोधामध्ये निषेध मोर्चाचं आयोजन हे आज आपल्याकडे करण्यात आलं आणि त्याचं कारण आपल्या सर्वांना ज्ञात आहे की शुक्रवारच्या दिवशी दुपारच्या वेळेला अंदाजे 4च्या सुमारास ही आपल्या धर्मबंधू जो आपला सातत्यानं धर्म कार्यामध्ये आपलं वेळ झोकून देऊन सातत्यानं काम करणारा व्यक्तिमत्व आणि तो म्हणजे धीरज भैया परदेशी याच्यावरती फार मोठा प्राणघातक हल्ला हा शुक्रवारच्या दिवशी हा करण्यात आला आणि मग गंभीररित्या तो जखमी झाला आणि जखमी झाल्यानंतर त्याला उपचाराकरता खाजगी रुग्णालयामध्ये नेण्यात आलं. पण काल दुपारच्या वेळेला पडळकर साहेब त्यांनी शेवटचा श्वास त्या रुग्णालयामध्ये घेतला आणि त्याची घटना जशी जशी बाहेर माहिती पडली तसा हिंदू समाजामध्ये फार मोठा आक्रोश हा आपल्या रस्त्यावरती देखील पाहायला मिळाला आणि मग त्या माध्यमातून सगळे हिंदुत्ववादामध्ये झोकून देऊन काम करणारे सर्व आमचे धर्म बांधव सर्वच हिंदू धर्मरक्षक हे रस्त्यावरती उतरले आणि त्यांनी नगर बंद करता हात पुकारले आणि सायंकाळी पाहता पाहता फक्त नगर नाही तर आज आपण पाहतो की या आपल्या धर्मबंधू धीरज भैया परदेशी याच्या या घटनेच्या बाबतीमध्ये आज सबंध अहिल्यानगर जिल्हा आज आपल्याला बंद झाला पाहिजे. आणि घटना तुम्हाला सांगतो ही एखाद्यावरती फक्त एखाद्यावरती नाही तर आज आपल्या प्रत्येक हिंदूवरती तुम्हाला सांगतो हल्ला झालेला आहे. आणि उद्याच्या काळामध्ये आपण पाहतो की घटना देखील कशी झाली. आपण परवा दिवशी देखील सांगितलं घटना घडल्याबरोबर आपण त्याच्यावर पाहिलं की त्याच्या कपाळावरती म्हणजे फक्त भगवा टिळा होता. याच्याबरोबर असणाऱ्या 2 लोकांच्या देखील कपाळाला लाल टिळा होता. यालाच फक्त भगव्या टिळ्यामुळे तुम्हाला सांगतो टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आणि टार्गेट असं तसं नाही. आज ते टार्गेट त्या बिचाराच्या जीवावरती भेटले. आज तोश्री या ठिकाणी आहे तुम्ही ज्याच्या कुटुंबामध्ये ती घटना घडती एखाद्याच्या कुटुंबामधला एखादा कर्ता पुरुष गेला तर त्याच्या वेदना त्याच्या संवेदना फक्त आणि फक्त त्या कुटुंबाला जाणवतात. पण मावशी आम्ही या ठिकाणी तुम्हाला सगळे शाश्वती देतो की आज सकल हिंदू समाज तुमच्या पाठीशी तुम्ही काळजी करू नका. आपल्या धीरज भैयाला न्याय मिळाला पाहिजे याच्याकरता आम्ही सगळे शेवटपर्यंत या ठिकाणी आम्ही सगळे जण त्या ठिकाणी उभा आहेत. हे फक्त आज नाही आम्ही शेवटपर्यंत तुमच्यावर राहणार आहे आणि फक्त राहणार नाही याच्यामध्ये तुमच्या कुटुंबाची सगळी व्यवस्था ही देखील केली जाईल. उद्याची कुठल्याची चिंता या ठिकाणी करू नये. पण आज आपण पाहतो की ज्या भागामध्ये घटना घडली त्या भागामध्ये फक्त भगवा टिळा लावून ही घटना घडली. हा भाग जसं आपण पाहतो की हे स्वतंत्र भारताचे जे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल होते. मग त्यांनी भारत देशामध्ये जेवढे जेवढे असे भाग होते ते राजवटी होत्या त्यांनी ते शासनाच्या ताब्यामध्ये घेतले. पण आज आपण पाहतो की पुन्हा आता आपल्याला वाटतं की अशा प्रकारचा कायदा झाला पाहिजे की आज यांना वाटतं की अशा ज्या राजवटी आपल्याला निर्माण करायच्या आणि मग मुकुंदनगर सारखा एक हिंदू बहुल एरिया होता पण आज तो आपण पाहतो की हिंदू त्या परिसरामध्ये अल्पसंख्याक झाला. म्हणून हा प्रयत्न आहे की फक्त प्रयत्न इथं मुकुंदनगर मध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये गेलो देशामध्ये गेलो तर असे परिस्थिती आता निर्माण होतात. म्हणजे ते राजवटी निर्माण करायचा प्रयत्न करतात. प्रत्येक तालुक्याचा एक प्रभाग तसा असतो. आपण काय म्हणतो तो प्रभाग त्यांचा अरे त्यांचा नाही हा भारताचा भाग आहे. हा स्वतंत्र भारताचा भाग आहे. हा आपल्या महाराष्ट्राचा भाग आहे आणि हा मुकुंदनगर सुद्धा आपण सगळ्याच लोकांना सांगतो की तुम्ही वेगळी राजवट तयार करायचा प्रयत्न करू नये. हा आमचा अहिल्यानगरचा भाग आहे आणि तुम्ही टिळा लावण्याकडे बघता तर आम्ही सुद्धा तुमच्या टोपड्यावाल्याकडे पाहू.
मला वाटतं हे टाळ्या वाजू नका, ही आपण सगळे तुमचा कोणी टाळी वाजू नका. मला सांग, हे मी आज या पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या चौकामध्ये तुम्हाला सांगतो की आवाज त्यांच्यापर्यंत जातोय. त्या लोकांना मी सांगतो की तुम्हाला वाटत असेल की आमचा हिंदू जिथं अल्पसंख्याक आहे, पण तुम्ही असा जर प्रकार कुठल्याही हिंदूच्या बाबतीमध्ये जर तो राहिला करत असाल तर आज पोलिसांनी बंद केलं, तुम्हाला बाहेर देत नाही. उद्या संग्राम जगताप तुम्हाला सांगतो तुम्हाला बंद करल, याकडे कोणताही नेणार नाही, आम्ही कोणताही नेणार नाही. कारण पोलीस काय करतात, कॅमेरे बघ, टार्गेट कर, याला आण त्याला आण. काय करायचं ते मी करल. पोलीस काय करते, जंजाळे होता बरोबर, जंजाळेकडे जा, हे होता बरोबर जा, त्याकडे जा. करू आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे. आम्हाला कसं करायचं हे आम्हाला पण टोपडे बाहेर तुम्हाला सांगतो फिरलेत ना, त्यांना वाटत असेल. आता मागणी आपली सर्वांची बापू अशी आहे, आपण कालही सगळ्या आपल्या हिंदुत्वादी संघटनेच्या वतीने सांगितलं की प्रमुख आरोपी अजून अटक झालेले, चिल्लर त्यांनी आणली, ती चिल्लर बाजू राहिली त्यांच्या खिशात पोलिसांची आणली, त्यांनी चिल्लर धरून आणि ती त्यांच्या खिशात बाजू राहिली. आम्ही आरोपी अटक केले, आम्ही आरोपी अटक केले. खरे जे आरोपी आहेत ते अजून अटक केले. खरे आरोपी अटक केले पाहिजे. ते ज्या अहिल्यानगरच्या भूमीत राहतात आणि त्या अहिल्यानगरच्या भूमीमध्ये जे त्यांनी अनाधिकृत या ठिकाणी राहून जे घर त्यांनी बांधलंय आणि आपल्या कपाळात टिळा असणाऱ्या व्यक्तीचा निर्गुण त्यांनी खून केलाय, ते अनाधिकृत घरं सुद्धा पाडली पाहिजे. आणि या वेगळ्या वेगळ्या मागण्यांवरती मागणी मांडत असताना याच्यावरती विशेष सरकारी वकील हा त्यांनी लगेच ताबडतोब शासनाला प्रस्ताव पाठवला पाहिजे. शासनाकडे जर प्रस्ताव पाठवला तर आम्ही तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी प्रस्ताव जाईल त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही विशेष सरकारी वकील आम्ही त्या ठिकाणी लगेच आपण शासनाकडून करून आणू. आणि त्याच बरोबरीने यांनी प्रस्ताव पाठवला पाहिजे की हे केस ही जशी आता आपण पाहिले की पुणे जिल्ह्यातली केस फास्ट ट्रॅक कोर्टावर गेली. एक लहान चिमुकलीवरती आपले अत्याचार झालेला होता, 2-3 महिन्यामध्ये निकाल लागला. तसा आमच्या धीरज भैयाचा सुद्धा निकाल 2-3 महिन्यामध्ये निकाल लागला पाहिजे. ह्या मागण्या आपण या ठिकाणी बसतो. आणि म्हणून या पोलीस प्रशासनाला मी सांगतो की आज तुम्ही एखादी छोटी घटना घडली ती काय कुणी घडून आणत नाही, ऍक्सिडेंटल असते, पण तुम्ही लगेच सांगता, लगेच ते आमच्या हिंदुत्वादी संघटनेचे काम करणाऱ्या लोकांना सांगता की तुम्ही जाणीवपूर्वक केली, याला धर त्याला धर, त्याचा जो नसेल तर त्याचा भाऊ धर. आज तुम्हाला या गाड्या कुरवायला बरं वाटतंय का? कपड्यावाले तुम्हाला काय गोड वाटतात? हे प्रकार असे जर तुम्हाला काही गरज असताना जर तुम्ही असे डबल भूमिका जर घेत असताल तर आम्हाला तुम्हाला वाटत असेल की फक्त तेच लोक कायदा हातात घेऊ शकतात, तेच लोक लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न हातात घेऊ शकतात, तर तुम्हाला सांगतो आम्हाला लॉ अँड ऑर्डर हातात घेण्याकरता एवढ्या लोकांची गरज सुद्धा लागणार नाही. आम्ही सुद्धा ते खराब करू शकतो. पण आम्हाला वाटतं या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचा प्रत्येक वर्ग हा सुखाने आणि गुन्हेगारांनी नांदला पाहिजे. आज तो मुलगा धीरज भैया परदेशी आपण पाहिलं, तो कट्टर धर्माचं काम करणारा कार्यकर्ता, तो मनातनं एक धर्मरक्षक म्हणून वागत होता. पण तुम्ही जर पाहिलं तर तितकाच तो त्याच्या कामाशी प्रामाणिक होता. काम कुठलाही पडो, कुठल्याही व्यक्तीचं पडो, अगदी कब्रस्तान पर्यंत पडलं तिथपर्यंत तो गेला. पण त्यांनी कामापासून त्याच्या कर्तव्यापासून तो लांब पडला नाही. पण ह्या लोकांनी कर्तव्य बजावत असताना आज त्या आपल्या धीरज भाईचा एकट्याच गाठून त्यांनी आज त्याचा निर्गुण त्यांना जर वाटत असेल की करायचं एका दिवशी 2 हात करायचे, किल्ल्याचं मैदान आहे, तुम्ही सांगा आमचे लोक येतील, तुम्ही
अजून पुढे जर तुम्हाला वाटत असेल त्यांना आता किल्ल्याच्या मैदानापाशी पोलीस लवकर पोहोचतील, त्यांनी कुठला हायवे जाणार, बरेच मैदान आहे. एकदा तुमचे लोक होते, आपले लोक होते, आपल्याला काय कळलं तरी की कोण आहे. अरे या भारतामध्ये अंदाजे 125-150 आपली लोकसंख्या आता नवीन जनगणनेमध्ये येईल किती आहे. तुमचे पूर्वी 17-18 असतील, आता 5-25-30 पर्यंत गेले असते. पण विसरू नका आमचे 100 कोटीपेक्षा असते, तुम्हाला पळायला सुद्धा जागा सोडणार नाही. या लोकांना हे सांगणं वेळोवेळी गरजेचं आहे. आपल्याला प्रत्येक पावलोपावली वेळोवेळी क्षणोक्षणी या लोकांना त्या गोष्टी जाणीव करून द्यावं लागतात. आणि इथपर्यंत नाही, पण याच्या बाबतीमधल्या कडक भूमिका या आपण उद्यापासून तुम्हाला सांगते. काल घटना घडल्यापासून आम्ही आता बजावण्या करता सुरुवात केली. म्हणजे कुठलंही प्रशासन असो, ते पोलीस प्रशासन असो, हायवेवरचं पीडब्ल्यूडी प्रशासन असो, शहराच्या अंतर्गत असेल तर महानगरपालिका असो. आणि 4 दिवसापूर्वीच आम्ही बाबासाहेब आपण आता कापड बाजारामधली भूमिका घेतली. आणि तिथं सुद्धा परवा दिवशी आपण पाहिलं तर बाजारपेठेमध्ये जाऊन विचारा, त्या दिवशी त्यांच्या मुसक्या आवळ्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे उद्यापासून याच्यामध्ये अजून वेगानं ते काम केलं जाणार. पण आपल्या कुठल्याही व्यक्तीवर एकावर जरी अन्याय झाला, छोटा असू, हे पोलीस लोक आपोआप पसरवतात. असं नाही झालं, तसं झालं, तसं नाही झालं, असं झालं. आता यांना काय त्याच्या आईबापांनी कानच सांगितलं काय? काम फक्त काय असतं, दिशाभूल करायची. दिशाभूल करून काय करायचं, याचे जुने भांडणं होते. अरे जुने जरी भांडणं असले तर त्याला कायद्याने अधिकार दिला का रोडनी मारून टाक म्हणून? अरे जुने नाही, मी म्हणतो सकाळचे भांडणं असू दे, त्याला कायद्याने अधिकार दिला का? हे कशा छाती उघडून सांगतात जुने भांडणं होते. मग तुम्ही सांगता जुने भांडणं होते म्हणजे तुम्ही फक्त त्या मुसलमानाची बाजू घ्यायची का? काय जुने भांडणं होते मग त्याच्यात झालं? अरे कशाचे राहते, या देशामध्ये महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान आहे. त्याला वाटत त्यांनी केस करावी, आणि तुम्हाला वाटत असेल त्यावर केस योग्य दाखल झाली, तुम्ही अटक करावी. पण हे लोक परवापासून घटना घडल्यापासून जुने भांडणं होते, जुने भांडणं होते. आता आम्ही गेलो ना, आमच्याबरोबर 4 लोक गाडीत उतरले, लगेच ते पोलीस बाजूला घ्यायचे. जुने भांडणं होते, फक्त पिक्चर तयार करायचे. आणि लोक दिशा म्हणजे त्या आपल्या बरोबरच्या 4 लोकांनी आपल्या नंतर सांगायचं बोलू नका जुने भांडणं. जुने भांडणात काय रॉड द्यायचं, यांनी दिला काय पोलिसांनी रॉड? जुने भांडणं होते, मारून टाकतो. ही कुठली पद्धत आहे? कुठली पद्धत आहे? जुने भांडणं होते. अरे कशाचे भांडणं असो, तुमचं काम आहे त्याला ताब्यात घ्यायचं. आणि आजही तुम्हाला सांगतो, ही खळखळणारी चिल्लर तुम्ही अटक करून आणली ना, आम्हाला अजिबात ती मान्य नाही. मुख्य आरोपी अटक झाले पाहिजेत, प्लॅनिंग करणारे लोक अटक झाले पाहिजेत. आणि त्यांना ज्यांनी घटना घडल्यानंतर मदत केली ते सुद्धा अटक झाले पाहिजे. ते काही इतके जागीरदार नाहीयेत की इथून संभाजीनगरून हैदराबादला जा आणि यांच्या घरात खाने को दाना नाही, नामाचे पिसणे को, अशी परिस्थिती. मोकळे भांडे वाजते त्यांच्या घरामध्ये आणि हैदराबाद पर्यंत पोहोचते. हे अजिबात चालणार नाही. तुम्ही आम्हाला अजिबात दिशाभूल करू नका. हे जुने भांडणातून झालं, ते हैदराबादला गेले, तिथून गेले, तुम्ही मदत नाही केली, असं कसं होईल? अरे कोणाचा तरी फोन वापरला, कोणाचा तरी संपर्क करू, कोणाकडून का व्हायना मदत घ्यावं लागते. आता इथून संभाजीनगरला काय घरात भांडे म्हणजे मोकळे. मग हे अजिबात तुम्हाला सांगतो, आम्हाला जे मान्य नाही. पोलीस प्रशासनाने योग्य ती भूमिका, योग्य ते निर्णय डिक्लेअर करावा. आणि तुम्हाला सांगतो की आज आमचं जे आंदोलन आहे हे काय फक्त तुमच्या दाखवण्यापुरतं कशापुरतं नाहीये. हे आम्ही परवा 2 दिवस पाहतोय. शुक्रवारी घटना घडली, म्हटलं आज होईल, उद्या होईल, परवा होईल. आणि तुम्ही काय केलं, हैदराबादहून त्या मोठ्या दाढीकडून कुरवळ्या दाढीकडून त्याच्या कुरवळ्या आणून तिथे चिल्लर आणली. हे दिशाभूल प्रशासनाने करू नये. आणि आम्हाला अजिबात तुम्ही काय दाब देऊ नका कोणाचा. असं होईल तसं होईल, जे व्हायचं ते होईल. पण हे सगळ्या घटनाक्रमाच्या बाबतीमध्ये सगळे आरोपी हे अटक झालेच पाहिजे. आणि जर झाले नाही तर याच्यामध्ये आम्ही वेगळ्या पद्धतीची भूमिका ही
आजच या ठिकाणी घेतल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही, ही आमची भूमिका या ठिकाणी आहे आणि त्या भूमिकेवरती आम्ही ठाम आहोत. त्यामुळे आज आपल्या कुठल्याही ठिकाणी आज जसं पाहिलं गेलं तर सगळ्या म्हणजे अगदी तालुका स्तरावर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आज लोक सहभागी झालेत आणि बंद पाळले. की कशामुळे केलंय? आज एक कुठेतरी आपला धर्म कार्यामधला माणूस त्याच्यावरती जर प्रसंग येत असेल, आज कुठलाही व्यक्ती आज आपल्याकडं वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. आज मुकुंदनगर सारखा जो आपला परिसर होता, जे आज काम ज्या वेळेला त्या स्वतंत्र भारतामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेलांनी हे सगळं मोडून काढलं होतं, या लोकांच्या जागेने मोडून काढलं. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो आज पुन्हा राजवटी निर्माण करायचा प्रयत्न केला. आणि याच चौकामध्ये उदाहरण पुढच्या चौकामध्ये गेलो तर कृष्ण ऐकली आज किती ठिकाणी आपल्या लोकांनी पलायन करायचं काही नाही, फक्त तिथं रोज त्रास द्यायचा. आज त्या कृष्णा एन्क्लेव्हच्या ओपन जागेमध्ये आतमध्ये सार्वजनिक जागा असते, बांधकाम करतायत. आज म्हणजे हा कोणाच्या मान्यतेने आणि फक्त ते लोकांचंच नाही, त्या आलमगीर मधले जे काय 4-2 लोक राहते त्याच्याच घराच्यावर नोटीस नाही, पण आयत्या नगर महानगरपालिकेच्या हद्दीमधला जो कामगार, काय नाव आहे त्याचं, त्याचं सुद्धा त्या टोपड्याचं सुद्धा घर हे पाडलं गेलंच पाहिजे. त्याच्याशिवाय सुद्धा त्या प्रशासनाने सुद्धा इथे आम्हाला सांगायचं की त्याचं जे अधिकृत असेल पाडू, कारण की अजून त्याला नोटीस दिलेली नाही. काल रात्री यांनी जाऊन ग्रामीणच्या लोकांना सांगितलं. त्यामुळे ह्या बाबतीमध्ये सुद्धा या लोकांची भूमिका आपल्याला जाहीर करावी, ही मागणी आम्ही जाहीररित्या खाली बसा खाली बसा ती आपली खाली बसा. बोला बोला अरे आपली बसून घ्या खाली. हा सर बोला. चिंतामणी थांब थांब तिथं थांबू दे तिथं. धीरज परदेशी अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. धीरज परदेशीला न्याय, धीरज परदेशीला न्याय, अमर रहे, अमर रहे. अरे जागे व्हा पोलीस प्रशासन, जागे व्हा अरे जागे व्हा पोलीस प्रशासन, जागे व्हा. अरे खरे आरोपी अटक करा. उठाव दांडे, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांची धार. ला 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 ला. विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.